बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्स, RDD, न्यू RDD, ओल्ड RDD. बॅड डेट्समध्ये ॲड करायचा, न्यू बॅड डेट्स ॲड करायचा, न्यू RDD ॲड करायचा आणि लेस ओल्ड RDD करायचं. असं का करायचं? बॅड डेट्स म्हणजे काय, न्यू RDD म्हणजे काय, कुठं आहे, सर्व प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओत तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होणार हे खात्रीशीर आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. आज आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12th कॉमर्स क्षेत्रातील 12वीच्या विद्यार्थ्यांना बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात एक फायनल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त त्रासदायक आणि कॉम्प्लेक्स, जरा गुंतागुंतीचं वाटणारा कन्सेप्ट म्हणजे, चला मग सुरू करूयात. लेट्स स्टार्ट. आता आपण पहिला जो आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे लक्षात घ्या, बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम. समजा एखाद्या व्यक्तीला आपण उधारीवर आपली गुड्स म्हणजे आपले जे काही बिझनेस आपण करतो, कशाचा बिझनेस करतो, ती जी गुड्स विकली उधारीवर. विकल्यानंतर प्रत्येकाला विकत असतो, आपला बिझनेस चालू आहे, प्रत्येक जण कस्टमर असतो, त्या कस्टमर मधील काही लोक बुडवत असतात पैसे, म्हणजे बुडीत रक्कम जी आहे त्याला काय म्हणतात, बॅड डेट्स. एक एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण बघूयात. समजा एक बिझनेस आहे आपलं, ओके. त्या बिझनेसमध्ये एक वर्षाचा कालावधी असतो आपला. किती? एका वर्षाचा कालावधी. मग या एका वर्षाच्या कालावधीमध्ये एक कस्टमर आहे आपला, कोण आहे? राहुल. पूर्णपणे 2000 रुपये बुडवलेला आहे. ही जी बुडीत रक्कम म्हणजेच बॅड डेट्स. मग याच्यामध्ये ओल्ड म्हणजे काय ते बघूया आपण. पूर्ण वर्षभरात जी काही बुडवलेली रक्कम आहे त्याला काय म्हणतात? ओल्ड. जी ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतं. कुठे दिसतं? ही जी ओल्ड आहे, ही ओल्ड कुठे दिसतं? ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतं. कुठे दिसतं? ते टेबल जे दिलेले असतात ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला ही बुडीत रक्कम असते. मग ही जी बॅड डेट्स आहे ओल्ड, म्हणजे 2000 रुपये ऍक्च्युअली लॉस झालेला आहे या वर्षीचा, म्हणून त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचा. कुठे लिहायचा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. P&L अकाउंटला इकडे डेबिट, इकडे क्रेडिट. या साइडला आपण काय लिहायचंय? बॅड डेट लिहायचं. P&Lच्या डेबिट साइडलाच बॅड डेट्स का, यासाठी आपण एक व्हिडिओ अजून एक सेपरेट बनवूया, ते आपण कन्सेप्ट बघूया. पहिल्यांदा बॅड डेट्स ओळखून घ्या. बॅड डेट्स म्हणजे लक्षात आलं कुठं दिली जाते? ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम. आणि ही जी ओल्ड ही कन्सेप्ट आहे, ओल्ड म्हणजे काय? ओल्ड म्हणजे वर्षभरात जेवढे काही रक्कम बुडालेले आहेत त्याला काय म्हणतात? ओल्ड बॅड डेट्स. मग आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊया. ह्या राहुलने आपली पैसे बुडवलेले आहेत 2000 रुपये, एवढं लक्षात ठेवा. मग हे 2000 रुपये वर्षभरात बुडलेली आहेत. पुढचा जो आहे न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स म्हणजे काय? मगाशी जे राहुल होता तो राहुलने किती बुडवलेला होता? राहुलने किती बुडवलाय? की 2000 रुपये बुडवलेला आहे, म्हणजे वर्षभरात 2000 रुपये बुडवलेला आहे. अजून एक आहे वर्ष, फाइंड आउट द अनदर कस्टमर. अजून एक कस्टमर आहे अमित म्हणून आहे, तो 1000 रुपये दिलाच नाही, कॅन नॉट पे. म्हणजे वर्ष पूर्ण झालं, वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तो पैसे दिलेला नाही. वर्षभरात कोण दिलं नाही? राहुल दिला नाही 2000 रुपये. तो ओल्ड बॅड डेट झाला. काय झाला? ओल्ड बॅड डेट झाला. मग ही वर्षभर दिला नाही, पण ऐन शेवट आल्यानंतर हा जो अमित आहे, तो अमित परत पैसे बुडवलेला आहे. नवीन कस्टमर, आपला नवीन कस्टमर अजून एक पैसे बुडवला, त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. नवीन बुडीत रक्कम म्हणजे बुडालेले आहेत. ही कोणाची आहे? जी अमित आहे, ही अमित बुडवलेला आहे. मग परत एक लॉस झाला आपला. पहिलाच 2000 लॉस झाला होता, अजून एक लॉस झाला, म्हणजे 1000 रुपये लॉस झाला. टोटल लॉस याचा राहुलचे किती आहे? 2000. आणि ह्याचा अजून कोण आहे? अमित जो आहे, इकडे आहे बघा अमित. राहुल आणि अमित या दोघांचं मिळून वर्षाच्या शेवटी आल्यानंतर अमित काय म्हटला? माझ्याकडून काय होत नाही, 1000 रुपये मी देणार नाही. मग हे पण आपलं काय आहे? बुडलेलं आहे. म्हणजे हे नवीन बुडलं आपलं. वर्षभरात हा बुडवला ठीक आहे, पण हा काय केलंय? नवीन बुडवलेला आहे. ही नवीन बुडवलेली रक्कम म्हणजे न्यू बॅड डेट्स. मग ही जी न्यू बॅड डेट सापडते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. कुठे?
ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये का सापडतं? कारण ऍडजस्टमेंट म्हणजे नेमकं काय? ऍडजस्टमेंट म्हणजे आपल्याला जे काही ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं त्याला सोडून जे ज्या गोष्टी त्या ट्रायल बॅलन्स मध्ये किंवा पूर्ण अकाउंटन्सी मध्ये, जर्नल एंट्री मध्ये, लेजर मध्ये लिहिलंच नाहीये, ती ऍडजस्टमेंट मध्ये एक्स्ट्रा नोट मधून दिलेल्या असतात की न्यू बॅड डेट्स ऐन वर्षाच्या शेवटी आम्ही दिलं नाही म्हणून ती न्यू बॅड डेट्स आहे. मग हे कुठं सापडतं तुम्हाला? ऍडजस्टमेंट मध्ये. आरडीडी. नेमका आरडीडी म्हणजे काय लक्षात घ्या. आरडीडी म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. काय? रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. काही आपल्याला असं वाटतं बिझनेस करत असताना हे राहुल सारखे, अमित सारखे भेटतात, आम्हाला माहिती आहे. मग या वर्षी म्हणजे आपण 2026च्या वर्षी आपण बिझनेस चालवत आहे. बिझनेस चालवत असताना आम्हाला कळालं की प्रत्येक वर्षी हे राहुल, अमित सारखे भेटणार आहेत. मग आपण एक फिक्स अमाऊंट ठेवूया की हे एवढे बुडणार आहेत म्हणून आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये वगैरे थोडंसं प्रॉब्लेम येणार नाही. हे बुडीत रक्कमच असं ठरवून घेऊयात. म्हणजे हा जो आहे हा राहुल आहे, हा जो आहे अमित आहे, आणि आम्ही इस्टिमेटेड या वर्षी ठरवलेला आहे म्हणजे की पुढच्या वर्षी ठरवलेला, पुढच्या वर्षी जे बुडला. आता आम्हाला कळालं की राहुल पण बुडवला, अमित पण बुडवला. याच्यावरून लक्षात आलं की पुढच्या वर्षी पण कोणीतरी बुडवणारे इसम आपल्याला भेटणार आहे. मग या माणसासाठी पुढच्या वर्षी बुडीत रक्कम कॅल्क्युलेशनसाठी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पुढच्या वर्षी पण बुडणार आहे याचा गृहीत आपण धरतो. म्हणून ही जी रक्कम आहे बुडणारच आहे म्हणून आपण या वर्षी त्याच्यामध्ये ऍड करतो. हा राहुल जो आहे ओल्ड बॅड डेट्स आहे. ओके. आणि अमितचं जो आहे लास्टला आल्यानंतर बुडली म्हणून सांगतो तो न्यू बॅड डेट्स. आम्हाला लक्षात आलं की पुढच्या वर्षी बुडणार आहे म्हणून त्याला आरडीडी आहे आणि तो आहे न्यू. मग असा आपल्याला या वर्षी कुठले कुठले बुडाले? 2000 बुडाले, 1000 बुडाले आणि 1500 रुपये काढून ठेवला म्हणजे ते पण बुडाले म्हणून समजा. मग हे टोटल किती बुडाले आपले? 2000 प्लस 1000 प्लस 1500 म्हणजे 4500 रुपये बुडले आमचे. जेवढे काही न्यू आहेत म्हणजे न्यू बॅड डेट्स, न्यू आरडीडी, ही सगळी ऍडजस्टमेंट मध्ये दिसतात. कुठे दिसतात? ऍडजस्टमेंट मध्ये. लास्टला जे ऍडजस्टमेंट देतात त्याच्यात देतात. कधी कधी बॅड डेट्स म्हणून देतात, कधी कधी रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणतात. ही रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स कधी कधी कॅल्क्युलेशनसाठी सांगतात, त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला कळलं की ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, न्यू आरडीडी एवढी पैसे बुडणार आहेत म्हणून बुडाले असं समजू आपण. लास्ट कन्सेप्ट येतो लास्ट इयरला. आता जसं आपण म्हणलं मगाशी की या वर्षी असं ठरवलं की पुढच्या वर्षी 1500 रुपये बुडणार आहे असं ठरवून आपण पैसे काढून ठेवलं. मग अशीच पैसे मागच्या वर्षी पण काढून ठेवला असेल ना? मग मागच्या वर्षी जे आहे ते काढून ठेवलंय. किती काढून ठेवलंय? 1200 रुपये काढून ठेवलंय. किती? 1200. ही कोणत्या वर्षी आहे? मागच्या वर्षी काढून ठेवलंय म्हणजेच ओल्ड आरडीडी, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. आपण काय केलं? ही जी ओल्ड आरडीडी 1200 रुपये मागच्या वर्षी काढून ठेवलंय. आता याच्यात ही जी 1200 रुपये ही ओल्ड बॅड डेटचा ओल्ड आरडीडी आहे. सॉरी, काय आहे? ओल्ड आरडीडी. ही 1200 रुपये म्हणजे ओल्ड आरडीडी आहे, लास्ट इयरचा आरडीडी आहे. तो तुम्हाला भेटतो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला भेटणार. कुठे भेटणार? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. मग चला पुढे जाऊयात आपण. बघा आपण ठरवल्याप्रमाणे जसं की ओल्ड बॅड डेट्स आहे ती बॅड डेट्स 2000 रुपये मागच्या वर्षी होती म्हणजे सॉरी पूर्ण वर्षभरात 2000 रुपये बुडवलेला आहे राहुलने. बुडवलेला व्यक्ती कोण? राहुल. वर्षाच्या शेवटी आल्यानंतर जो तो अमित आहे तो म्हणतो माझ्याकडून काय पैसे द्यायचं होत नाही, त्यासाठी तो सुद्धा काय करतो? बुडवतो. म्हणून हे न्यू आहे म्हणजेच कोण होता? अमित होता. ठीक आहे. न्यू बॅड डेट्स. न्यू आरडीडी म्हणजे या वर्षी ठरवलं की 1500 रुपये बुडणार आहेत पुढच्या वर्षी. म्हणजे या वर्षी ठरवलं की पुढच्या वर्षी बुडणार आहेत म्हणून मागच्या वर्षी ठरवलेलं काय करायचं? लेस करायचं. त्यानंतर जी अमाऊंट येते ती अमाऊंट पूर्णपणे कुठे लिहायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. विषय क्लिअर झालाय असं वाटतंय मला. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील कॉम्प्लिकेटेड ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात शेवटी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर होईल. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र.